नमस्कार मित्रांनो, आज परत आपण एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये पर्सनल फायनान्स या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. जसे की आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये शेअर मार्केट या टॉपिकवरती आपण बोललो होतो. बट बऱ्याच जणांचं असं राहतं की शेअर मार्केटविषयी थोडंसं नॉलेज कमी असतं किंवा शेअर मार्केटविषयी जरी नॉलेज असलं तरी त्यांना त्याच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नसतो किंवा तितकी ते रिस्क घेऊ शकत नाही. तर मग अशावेळी इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्टली करायची कुठे आणि ती अशी इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे की तिथून रिटर्न पण आपल्याला एक एक्सपेक्टेड रिटर्न मिळायला पाहिजे. तर आज आपण त्याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. म्युच्युअल फंड, जिथे आपण इन्व्हेस्टमेंट करून एक एक्सपेक्टेड रिटर्न मिळवू शकतो. तर ठीक आहे, आज आपण थोडंसं म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारे कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, एक साधारण व्यक्ती किंवा एखादा बिगिनर जो सुरुवातीपासून ज्याला काहीच नॉलेज नाही त्याचं, तर तो कसा इन्व्हेस्टमेंट करू शकतो याबाबत थोडीशी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिलं तर गोष्ट बघा, ज्यावेळेस आपल्याकडे एक सेविंग अमाऊंट असते त्यावेळेस आपण नेमकं करतो काय, तर ती बऱ्याच लोकांचं असं असतं की ती सेविंग जी आहे ती डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये जायला पाहिजे, कारण ती तिथे सेफ आहे आणि तिथे काय आपल्याला त्रास नसतो. बट ज्यावेळेस अशी इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये जाते त्यावेळेस काय होतं, ती जी अमाऊंट आहे ती तिथंच बँकमध्ये पडून राहते आणि त्याची दरवर्षी व्हॅल्यू कमी होत राहते. आणि ती व्हॅल्यू कमी होत राहिल्यामुळं इकडे इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई वाढत जाते. दरवर्षी साधारण 4 ते 5% महागाई वाढण्याचा दर आहे. तर मग थोडंसं विचार करा की आपण जर सेविंग बँकमध्ये ठेवलं तर ते किती चुकीचं आहे. सेफ आहे बट ते पॅरलली चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्यापैकी दुसरी बाजू अशी की ते चुकीचं आहे. चुकीचं म्हणण्यापेक्षा असं म्हणू की त्याच्यातून काय आपल्याला फायदा नाही आहे, कारण आपण बँकेत ठेवतो 3 ते 4% या रेटने आपल्याला रिटर्न मिळतो तिथे. बट महागाई वाढण्याचा जो दर आहे तो आहे 4 ते 5%. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की व्हॅल्यू किती लूज होते आपण जो मनी बँकमध्ये ठेवला आहे त्याचा. मग इन्व्हेस्टमेंट करायचे प्रकार कुठले कुठले आहेत, इन्व्हेस्टमेंट आपण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये करू शकतो. तर बऱ्याच जणांचं बघा कसं असतं की बँक, सेविंग अकाउंट, त्याच्यानंतर राहतं FD फिक्स डिपॉझिट, त्याच्यानंतर राहतं गोल्ड ज्वेलरी, त्याच्यानंतर राहतं रिअल इस्टेट म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात, हाऊसिंग वगैरे याच्यामध्ये. त्याच्यानंतर फिफ्थ आहे ज्याविषयी आपण त्या दिवशी बोललो की स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट. आणि ह्याच्याशिवाय गव्हर्नमेंट बॉन्ड, कॉर्पोरेट बॉन्ड, क्रिप्टोकरन्सी वगैरे ह्या गोष्टी राहतात. पण ह्याच्यापैकी काही गोष्टी अशा आहेत की जिथे रिटर्न आपल्याला खूप कमी मिळतो बट तिथं आपला पैसा सेफ आहे. आणि काही ठिकाणी असं आहे की तिथून रिटर्न आपल्याला खूप सारा मिळू शकतो पण तिथे रिस्क पण तेवढीच जास्त आहे, कारण तो फॉर्म्युलाच आहे ना, रिस्क जेवढी जास्त तेवढा रिटर्न पण जास्त मिळतो. पण मी आज म्युच्युअल फंड या टॉपिकवरती बोलणार आहोत की आपण तिथं आपली रिस्क मॅनेज करू शकतो, शिवाय आपल्याकडे नॉलेज नसताना इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि तिथून आपण एक्सपेक्टेड आपल्याला हवा तसा एक रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो किंवा रिटर्न मिळवू शकतो. तर बघा, तो सेविंग अकाउंटमध्ये तर 3 ते 4%, FDमध्ये साधारण 5 ते 7% वगैरे रिटर्न तुम्हाला अवेलेबल होतो. पण तिथं असं आहे की त्या टाईम लिमिटमध्ये जे तुम्ही टाईमसाठी फिक्स डिपॉझिट केलं त्यावेळेस तुम्ही तो पैसा रिटर्न घेऊ शकत नाही. थर्ड थिंग अशी की गोल्ड ज्वेलरीमध्ये पण 2012पर्यंत तुम्ही जर नीट चेक केलं तर 2012पर्यंत गोल्डचे रेट जे आहेत ते हळूहळू इन्क्रीज होते, म्हणजे कॉन्स्टंटली इन्क्रीजच होत होते. बट 2012 नंतर ते सारखे फ्लक्च्युएट होतात. म्हणजे आपण आता त्यातून जास्त रिटर्न एक्सपेक्ट करू शकत नाही. हां, आहे त्याच्यामध्ये थोडंसं इन्क्रीमेंट, बट जी आपल्याला एक्सपेक्ट आहे ती तिथून रिटर्न नाही. आणि तिथे फ्लक्च्युएशन वॉलेटाईल पण आहे खूप सारं. तुम्हाला हे माहिती आहे की गोल्डसारखंच अप अँड डाऊन सुरू आहे त्याचं. त्याच्यानंतर रिअल इस्टेट, याचं तर तुम्हाला कंडिशन काय ते माहितीच आहे, मी जास्त काय ह्याच्यावरती बोलणार नाही. पण 2011-12च्या रिपोर्टनुसार असं की त्यावेळेस 13 ते 15% रिटर्न रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळत होता. बट मार्च 2018चा जर रिपोर्ट तुम्ही बघितला तर हार्डली 4 ते 5% रिटर्न तुम्हाला रिअल इस्टेटमधून सुद्धा मिळतो आहे. मग आपल्याला एक्सपेक्टेड रिटर्न कुठून मिळू शकतो, एक तर शेअर मार्केट आहे आणि दुसरं म्युच्युअल फंड आहे. शेअर मार्केटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे नॉलेज तर परफेक्ट पाहिजे. परफेक्ट नॉलेजशिवाय तुम्हाला रिटर्न मिळणार नाही, कारण तिथं रिस्क पण खूप आहे. म्हणजे जेवढा तुम्ही पैसा लावला तेवढा डुबण्याचेही चान्सेस खूप आहेत तिथे, पण तितकाच रिटर्न पण तुम्ही मिळवू शकता. पण स्टॉक मार्केट अशी गोष्ट की त्याचं नॉलेज 100% असल्याशिवाय आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही किंवा तिथून इन्व्हेस्टमेंट केली तर रिटर्न तेवढा एक्सपेक्ट करू शकत नाही. पण मग जर नॉलेज नसेल आणि जर आपल्याला भीती वाटत असेल, रिस्क नसेल घ्यायची, तर मग अशा वेळी म्युच्युअल फंड हा एक जबरदस्त पर्याय आहे.
आपण आपली रिस्क मॅनेजमेंट करू शकतो, आपण आपला टाईम मॅनेज करू शकतो आणि आपण रिटर्नसुद्धा आपला जो एक्सपेक्टेड आहे तो मिळवू शकतो. तर आपण सुरू करूया एक्झॅक्टली म्युच्युअल फंड नेमकं असतं काय. म्युच्युअल फंड म्हणजे एक साधं गणित घ्या की एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायसाठीचं नॉलेज नाही आहे, तर मग पण त्याला इन्व्हेस्टमेंट करायची, तर तो एका कंपनीच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करतो, एका कंपनीच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करतो बस. आणि त्या कंपनीमध्ये काय एक्सपर्ट असतात, ते एक्सपर्ट योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून योग्य तो रिटर्न तिथून मिळवतात आणि तो रिटर्न त्या कस्टमरला किंवा त्या इन्व्हेस्टरला व्यवस्थित पोहोचवतात. तर मग AMC असेट मॅनेजमेंट कंपनी हे काम करत असते. तुम्ही जे म्हणजे तुम्हाला जो पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, तर ग्रुप ऑफ पीपल असतो, त्यांच्याकडून ते कलेक्शन घेते आणि ते जे कलेक्शन आहे ते इन्व्हेस्ट करते. आता म्युच्युअल फंडमध्ये का फायदा आहे, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डायव्हर्सिफिकेशन ऐकलं असेल कधी तुम्ही. तर समजा की तुम्ही तुमचे 100 रुपये एकाच फील्डमध्ये लावले आणि ती फील्ड ब्लॉक झाली किंवा ती फील्ड जी आहे ती डाऊन झाली, ते मार्केट डाऊन झालं, तर तुमचे 100 रुपीज गेले. बट डायव्हर्सिफिकेशनमध्ये काय होतं, तुमचे जे 100 रुपीज आहेत ते 5 ठिकाणी लावले जातात आणि 5 ठिकाणी लावल्यामुळं काय होतं, त्यातलं एखादं ठिकाण जरी ब्लॉक झालं किंवा डाऊन झालं किंवा त्यातला एखादा सेक्टर जरी डाऊन झाला, तर उरलेले 4 सेक्टर जे आहेत ते तुम्हाला ॲश्युरिटी देतात की तुमचा पैसा सेफ आहे, एखादा जरी डाऊन झाला तरी. हे आहे म्युच्युअल फंडचा मेन कन्सेप्ट, या बेसिसवरती म्युच्युअल फंड चालतं. तर मग AMC जे असते, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ते तुमचा जो कलेक्शन आलं आहे, खूप साऱ्या लोकांकडून जे कलेक्शन आलं आहे, ते कलेक्शन वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिव्हाइड करून इन्व्हेस्ट करते आणि मग त्या सेक्टरमधून जो रिटर्न मिळतो त्या रिटर्नचा हार्डली 1 to 2% ते स्वतः घेतात ॲज एजंट किंवा ॲज अ ब्रोकर म्हणून. तुमचं त्यांनी रिटर्न मिळवून दिला ना, तर त्याची फीज एक समजा की त्या रिटर्नचा हार्डली 1 to 2% ते स्वतःकडे ठेवतात आणि जो उरलेला आहे रिटर्न आलेला तो तुमच्यामध्ये त्या इन्व्हेस्टरच्या पर्सेंटेजनुसार डिवाइड करून देतात. तर मग AMC अशा प्रकारे काम करते. तर आपण व्यवस्थित जाणून घेऊ की अजून एक्झॅक्टली AMC जी आहे ती कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करते. तर AMC 3 टाईपमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. तुमचा जो तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जो पैसा दिलेला आहे ती 3 टाईपमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. एक तर आहे इक्विटी म्हणजे शेअर मार्केट, स्टॉक मार्केट. दुसरं आहे डेप्टमध्ये आणि तिसरं आहे हायब्रिड. हायब्रिडमध्ये काय होतं, डेप्ट प्लस इक्विटी असतं. तर मग आपण एक जरा थोडंसं व्यवस्थित बघून घेऊया. इक्विटी म्हणजे शेअर मार्केटविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलोच आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो की म्युच्युअल फंडमधून ते इक्विटीमध्ये कसं किंवा हे जे AMC आहे ते कसं मॅनेजमेंट करते. तर एक साधं लक्षात घ्या की इक्विटीमध्ये खूप सारे टाईप आहेत इन्व्हेस्टमेंटचे. तर त्याच्यापैकी आपण जे मेन 3 ते 4 टाईप आहेत ते बघूया. पहिला तर आहे इंडेक्स फंड, जो तुम्हाला माहिती आहे, जो सेन्सेक्स आणि निफ्टीवरती चालतो. शेअर मार्केट आपलं, त्याच्यामध्ये रिस्क काय आहे, हाय, नंतर तिथून रिटर्नसुद्धा तुम्हाला हायच मिळतो. त्याच्यानंतर आहे डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड. थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की तुमचा जो कॅपिटल तुम्ही दिलेला आहे त्या कंपनीकडे, ती कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करते आणि तिथून जो रिटर्न मिळतो तो रिटर्न डिवाइड करून परत देते. त्याच्यानंतर इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स, म्हणजे शेअर मार्केटमध्ये तर इन्व्हेस्ट करायचे, शिवाय जो टॅक्स आहे तो टॅक्स कसा वाचवता येईल, तर जाणून ती कंपनी काय करते, जाणून एखाद्या अशा सेक्टरमध्ये पैसा टाकते की तिथून तितकंच रिटर्न मिळेल आणि ते रिटर्न व्यवस्थित लोकांमध्ये डिवाइड करून दिलं जाईल आणि त्यांना त्याचा जास्त टॅक्सही भरावा लागणार नाही किंवा टॅक्सही भरावा लागणार नाही. अशामध्ये इन्व्हेस्टमेंट जाणून करते ती कंपनी. त्याच्यानंतर आहे सेक्टर म्युच्युअल फंड. तर मग एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये, ॲटो सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, तर एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये ती कंपनी तुमचा पैसा इन्व्हेस्ट करते. इथं पण परत हाय रिस्क आहे, पण रिटर्न पण हाय आहे. हाय रिस्क का, तर तो सेक्टर जर डाऊन झाला तर अख्खी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी त्या कंपनीने लावलेली आहे ते डाऊन होण्याचे चान्सेस राहतात. म्हणून इथं रिस्क पण हाय असते आणि रिटर्न पण इकडून जास्त असतो. आणि लास्ट वन आहे की लार्ज, मिड, स्मॉल कॅप इक्विटी फंड्स. हे तर तुम्ही ऐकूनच असाल. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, म्हणजे हे कंपनी जेवढी मोठी तेवढा लार्ज कॅप इक्विटी फंड राहतो, म्हणजे त्या मोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असते. कंपनी जेवढी छोटी, स्मॉल कॅप इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करते ती कंपनी. मग हे अशा वेगवेगळे कॅप्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचा पैसा इन्व्हेस्ट केला जातो. लार्ज कॅपमध्ये काय, मोठी कंपनी राहते, रिस्क कमी राहते आणि रिस्क कमी तर मग परत तेच फॉर्म्युला की रिटर्न कमी राहतो. स्मॉल कंपनी असते, फ्लक्च्युएशन खूप राहतं, रिस्क हाय, रिटर्न पण हायच राहतो. तर मग हे थोडंसं इक्विटी फंडचे टाईप्स होते.
आता दुसरं बघूया आपण डेप्ट फंड. डेप्ट फंडमध्ये एक्झॅक्टली काय असतं, डेप्ट इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, जसं की बॉन्ड्स, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटर्स वगैरे, हे अशा प्रकारचे खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करते ती कंपनी. तर आपण काय थोडेसे त्यातले टाईप जाणून घेऊया. लिक्विड फंड्स. लिक्विड फंड्स म्हणजे काय, कंपनी ती जे असेट मॅनेजमेंट कंपनी आहे ना, ती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करते की त्या असेटचं कॅशमध्ये कन्व्हर्जन इझिली करता येऊ शकतं. कॅशमध्ये इझिली कन्व्हर्जन करता आलं की तिथूनही रिटर्न व्यवस्थित किंवा तिथूनही आपल्याला प्रॉफिट व्यवस्थित मिळू शकतो. त्याच्यानंतर आहे गिल्ट फंड्स. गिल्ट फंडमध्ये काय होतं, वेगवेगळे कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स राहतात. मग ज्यावेळेस जसं की गव्हर्नमेंटकडे एखादी गोष्ट गव्हर्नमेंटला करायची आणि त्याच्याकडे जर पैसा नसेल तर ती पैसा ती पब्लिककडून घेत असते आणि त्यावेळेस मग पब्लिकने जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर गव्हर्नमेंट आफ्टर सम टाईम ती अमाऊंट विथ सम इंटरेस्ट देते. तर आता मग इथं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट तर पैसा बुडवणार नाही तुमचा, तर ॲश्युरिटी खूप राहते, रिस्क खूप कमी राहते आणि मग पॅरलली परत रिटर्न पण इथून कमीच राहतो, बट रिस्क नाही आहे. तर मग त्याच्यानंतर आहे फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन, म्हणजे FD वगैरे. ते तुम्हालाही माहिती आहे की त्याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला किती मिळू शकतो. तर मग हे डेप्ट जे फंड्स आहेत त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला 7 ते 10% वगैरे रिटर्न्स तुम्हाला सहज मिळू शकतो म्युच्युअल फंड थ्रू. आणि मगाशी जे बोललो मी इक्विटी फंड्समध्ये, तर तुम्हाला तिथे साधारण 10 ते 20, कधी कधी 25-30% सुद्धा तुम्हाला रिटर्न हमखास मिळू शकतो, फक्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीने व्यवस्थित ठिकाणी केलेली असावी. त्याच्यानंतर तिसरा आहे हायब्रिड, जो एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे डेप्ट फंड प्लस इक्विटी फंडचा. हायब्रिड म्हणजे हे काय, दोघांचं इन्व्हेस्टमेंट आहे. तर याच्यामध्ये मेन 2 टाईप पडतात, जसं की ती कंपनी इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्टली कुठे करते ह्याच्यावरती 2 टाईप पडतात याचे. बॅलन्स्ड सेव्हिंग फंड्स. बॅलन्स्ड सेव्हिंग फंड्स म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये रेशो राहतो 70 to 30%चा. म्हणजे 70% जे अमाऊंट आहे तुमची डेप्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट केली जाते आणि 30% जी अमाऊंट आहे ती तुमची इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्या अमाऊंटचा मोठा पार्ट जो 70% आहे तो डेप्टमध्ये इन्व्हेस्ट केला जातो, जिथं रिस्क कमी आहे. म्हणूनच याला नाव दिले बॅलन्स्ड सेव्हिंग फंड. म्हणजे रिस्क कमी आहे, रिटर्न आहे ॲप्रॉक्सिमेटली एक्सपेक्टेडच आपण म्हणू शकतो, बट इथं रिस्क कमी आहे आणि तिथंच तुमची मोठी अमाऊंट लागली गेलेली आहे. म्हणून हा आहे बॅलन्स्ड सेव्हिंग फंड. आणि दुसरा असतो बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड. बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड याच्यामध्ये काय होतं, हाच रेशो उलटा होतो. 30% इन्व्हेस्टमेंट जाते तुमच्या डेप्ट फंडमध्ये आणि 70% जी अमाऊंट आहे ती जाते तुमच्या इक्विटी फंड्समध्ये. मग इक्विटी फंडमध्ये मोठी अमाऊंट गेली तर तिथे तुम्हाला रिस्क हाय आहे आणि रिटर्नसुद्धा तुम्हाला हायच मिळतो. तर ह्याची एक रेंज साधारण समजून घ्या की 10 ते 18% वगैरे तुम्हाला रिटर्न इथून 101% मिळू शकतात. तर अशा AMC ज्या आहेत, असेट मॅनेजमेंट कंपनी ज्या आहेत, त्या साधारण तुम्हाला एक व्यवस्थित एक्सपेक्टेड रिटर्न मिळू शकेल ह्याच्यासाठीच ते काम करत असतात. तर मग टाटा असेल, HDFC असेल, ICICI असेल, बिर्ला असेल, ह्यांच्या खूप साऱ्या कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत म्युच्युअल फंडसाठी. तर ICICI जर विचार केला तर जवळजवळ 1000 ते 1200 कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये आहेत. ह्या कंपनीकडे खूप नॉलेज असलेले एक्सपर्ट्स असतात. विथ द ॲडवाईस ऑफ दॅट एक्सपर्ट्स हे इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि मग खूप कमी चान्सेस असतात की इथून आपला पैसा डुबण्याचे आणि खूप जास्त चान्सेस असतात की इथून आपला रिटर्न जो आहे तो एक्सपेक्टेड मिळण्याचे. पण मी परत शब्द सारखा यूज करतो की एक्सपेक्टेड, गॅरंटेड नाही. तर मग हे कसं आहे की परत म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर फायदे आणि त्याचे तोटे बरोबर सोबत घेऊनच येते प्रत्येक गोष्ट येताना. तर फायदे आपण काय म्हणू शकतो, पहिला तर फायदा असा आहे की ऑलरेडी डायव्हर्सिफाईड आहे. म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचा जो पैसा आहे तो वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिव्हाइड करून दिलेला आहे. त्याच्यामुळे खूप कमी चान्सेस आहेत की सगळेच सेक्टर डाऊन होणार. खूप कमी चान्स आहे ना, तो सगळे सेक्टर डाऊन थोडी होतील एकाच टायमिंगला. तर मग एखादा सेक्टर जरी डाऊन झाला तर तुमची जी बाकी इन्व्हेस्टमेंट आहे ती सेफ आहे. सेकंड आहे अफोर्डेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याच्यासाठी खूप अमाऊंट पाहिजे तर खूप अमाऊंट एकाच वेळी भरणं शक्य होत नसेल तर मग इथं ते पॉसिबल आहे. तर SIP नावाचं एक टूल आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो की टप्प्याटप्प्याने ते इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आपण तिथून एक्सपेक्टेड रिटर्न मिळवू शकतो. थर्ड थिंग असे की विथ द हेल्प ऑफ एक्सपर्ट आपण ही इन्व्हेस्टमेंट करत असतो. म्हणजे एक्सपर्टने जर एकदम प्रॉपर ठिकाणी जबरदस्त स्टडी आणि नॉलेज जर असेल तर त्याने जर एकदम
चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला जो रिटर्न मिळणार आहे तो पण एकदम प्रॉपरच मिळणार आहे. पण त्याच्यातूनच एक तोटा बाहेर येतो असा की तो जर एक्सपर्ट आहे, त्यानं जर त्याच्याकडे नॉलेज, एक्सपर्ट बोलतोय म्हणजे नॉलेज असणारच आहे, बट त्यानं जरी थोडंसं जरी मिस्टेक झाली त्याच्या इन्व्हेस्टमेंट करताना आणि तिथून जर रिटर्न नाही मिळालं तर तिथेही चान्स राहतात की ते तुमचे पैसे डुबण्याचे किंवा तिथून रिटर्न एक्सपेक्टेड जो आहे तो न मिळण्याचे. तर मग हे म्युच्युअल फंडबाबत थोडंसं इन्फॉर्मेशन होती. ज्याला नॉलेज नाही आहे, ज्याला स्टॉक मार्केटविषयी थोडंसं रिस्क वाटते, तर ते म्युच्युअल फंड 101% करू शकतात. आणि बऱ्याचदा प्रश्न राहतो की मग एक्झॅक्टली आता म्युच्युअल फंडसाठी कुठलं ॲप यूज करायला पाहिजे किंवा कुठून थोडीशी माहिती मिळेल ह्या गोष्टीची. तर ग्रो ॲप जो आहे तो एकदम बेस्ट ऑप्शन म्हणू शकतो आपण याला. त्या ॲपमध्ये सॉर्टेड केलेलं आहे, म्हणजे त्या ॲपमध्ये 2 गोष्टी अशा आहेत की तिथून आपल्याला खूप सारे इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळू शकते. पहिलं तर रिटर्न रेट आणि दुसरा जो आहे तो एक्सपेन्स रेशो. म्हणजे रिटर्न रेट म्हणजे काय म्हटलं, त्या कंपनीचा रिटर्न रेट ती कॅल्क्युलेट करते ॲप आणि तुम्हाला एक्झॅक्ट सांगते की या कंपनीने ह्या वर्षामध्ये किती रिटर्न दिलेला आहे. आणि दुसरं एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, त्याच कंपनीमध्ये ज्यावेळेस रिटर्न एखाद्या कस्टमरला दिला आहे, त्या इन्व्हेस्टरला दिला आहे, त्यावेळेस कंपनीने त्याचा काय अमाऊंट स्वतःकडे ठेवून घेतली. तर ह्या 2 गोष्टी आहेत आणि अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या ॲपमध्ये एकदम परफेक्टली दिलेल्या आहेत. आणि शेवटी म्हणाल मग इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नाही, तर 100% करायला पाहिजे. जर तुमच्याकडे नॉलेज असेल शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही करायलाच पाहिजे. आणि जर नसेल तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ एक्सपर्ट म्हणजे ह्या म्युच्युअल फंडमध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे, कारण तुम्हाला तिथून एक्सपेक्टेड रिटर्न मिळतो. आजच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला पैशानं पैसा मिळवायलाच पाहिजे, हे माझं स्वतःचं एक ओपिनियन असेल. आणि याच्यासाठी एक माझी सिम्पल स्ट्रॅटेजी मी एका चांगल्या व्यक्तीकडून ती शिकलेलो आहे की ज्या वेळेस मार्केट ग्रीडी असतं ना त्यावेळेस आपण शांत राहायचं, आणि ज्या वेळेस मार्केट घाबरलेलं असतं, शांत असतं, त्यावेळेस आपण ग्रीडी व्हायचं. तर थोडंसं याच्याविषयी सर्च करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन.